अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे की आता हे नवरात्रीचे दिवस चालू झालेले आहेत आणि या नवरात्रीमध्ये प्रत्येकजण उपवास व्रत करत असतो आणि प्रत्येक मनुष्याला अपेक्षा असते की मी हे व्रत उपवास केला ना मला त्याचं योग्य फळ मिळेल। पण ते योग्य फळ मिळतं कधी? जर आपण तर त्या नियमांमध्ये त्या व्रताचं पालन केलं, नियमांमध्ये ते उपवास जर केले ना तर नक्कीच आपल्या भावनेनुसार योग्य फळ मिळत असतं। पण आता राहिला विषय तो असा की जेव्हा नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत आपण पूर्ण 9 दिवस आहेत ना ते उपवास करत असतो, व्रत करत असतो। पण हे 9 दिवस झाल्यानंतर जेव्हा नवरात्रीनंतर नवरात्र होते त्यावेळी जेव्हा तिथे त्या पूर्ण देव्हाऱ्यामध्ये जव शिल्लक राहतात, कळश राहतो, तांदूळ राहतात, ज्योत राहते, दिवा राहतो, यांचं सर्वांचं काय करावं हा प्रत्येकाच्या मनामधला प्रश्न आहे। आणि तुमचा उपवास आणि व्रत सफल का होत नाही ना हे याच्यामध्ये सर्व दडलेलं आहे। आणि आत्ताची ही नवरात्र होऊन जाईल, आत्ता तुमचे हे पूर्ण उपवास चालू झालेले आहेत ना, हे उपवास तुम्ही निरंतर करा। आणि हे निरंतर केल्यानंतर हा 9वा दिवस जेव्हा येईल ना, नवरात्रीनंतर जेव्हा हे सर्व उरेल ना तेव्हा या सर्व साहित्याचं काय करावं, आपल्या जीवनामध्ये सुख समाधान निर्माण करण्याचं काम हे पूर्ण साहित्य करणार आहे। म्हणून त्या अगोदर या शारदीय नवरात्रीमध्ये या ज्वारीचं काय करावं, अखंड ज्योतीचं काय करावं, अखंड ज्योतीमध्ये जे तेल असतं त्याचं काय करावं, ही नवरात्र कधी संपेल, म्हणजेच या मध्य कन्यापूजन कधी आहे, या हिरवीगार जवेचं काय करावं, आज आपण आहेत ना सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपण नियमांमध्ये चालत नाही ना तोपर्यंत आपण सफळसुद्धा होणार नाही। म्हणजेच उपवास व्रत करून प्रत्येक भावनेनुसार करत असतो, पण जर नियमामध्ये जर केलं ना तर नक्कीच त्याचा फायदा होत असतो। नवरात्रीनंतर जे तांदूळ असतात, जे ज्वारी असते, ज्योतीच्या वाती असतात, जितकीही आपण नवरात्रीच्या काळामध्ये सामग्री अर्पण करतो त्याचं नक्की काय करावं, हे सगळं तुम्ही चुकीच्या पद्धतीने नदीमध्ये विसर्जित करता, ज्यामुळं तुम्हाला त्याचा कधीच फायदा होत नाही। तुम्ही अजूनही ऐकलेलं नसेल की ज्यानं उपवास आणि व्रत केले त्याला फायदा झाला। पण आज या प्रश्नाची उत्तरं आहेत ना या निरूपणामध्ये मिळणार आहेत। आणि नक्कीच हे विसर्जनानंतर म्हणजे जेव्हा नवरात्री संपल्यानंतर आपल्याला या वस्तूंचं काय करायचं आहे ना ते नक्कीच तुमच्या समाधानकारक ठरणार आहे। म्हणून सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया, शास्त्रानुसार 11 ऑक्टोंबर म्हणजे शुक्रवार दिवशी ही समाप्ती होणार आहे। म्हणजे काही भागांमध्ये ही समाप्ती आहे ना ती 13 ऑक्टोंबरला सुद्धा होणार आहे, म्हणजे त्या दिवशी रविवार सुद्धा येतो। म्हणजे ज्या भागामध्ये विसर्जन केलं जाणार आहे ना त्या भागामधील काही भाविकांनी त्या प्रकारे हे व्रत करायला हवं। म्हणजेच शेवटचं व्रत आपण पकडूया 11 ऑक्टोंबर म्हणजे शुक्रवारी सकाळी ठेवलं जाईल आणि कन्यापूजन याच दिवशी केलं जाईल। आता तुमच्यापैकी बरेच जण नवरात्रीमध्ये खूप चुका करत असतात। 9 दिवसांपर्यंत तुम्ही माता राणीची पूजा करता आणि माता राणीची पूजा केल्यानंतर जे तांदूळ असतात ना, जे शृंगाराचं सामान असतं, वात जळालेली राख असते, जे देवी नाणं असतं, हे सगळं तुम्ही नदीत जाऊन विसर्जित करता। पण हीच सगळ्यात मोठी चुकी आहे। पूजापाठ केल्यानंतर जे उरलेले तांदूळ असतात ना माता राणीला जे आपण अर्पण करत असतो
त्याच तांदळाबद्दल मी बोलत आहे। त्या तांदूळ जे माता राणीला आपण क्षमायाचना करताना अर्पण करतो, पुष्प अर्पण करतो, नाणं अर्पण करतो, ते सगळं नदीत विसर्जन करून देतात, म्हणजे विसर्जित करून देतात। तुम्ही नव दिवसांपर्यंत माता राणीची पूजा केली, माता राणीनं तुम्हाला प्रसाद म्हणून तांदूळ दिलं, पुष्प दिलं, नाणे दिलं, ते तुम्ही नदीत विसर्जित करून देता। पण ही सर्वात मोठी मूर्खता आहे। 9 दिवसांच्या फळाचं तुम्ही काय केलं? थेट नदीत सोडून दिलं। असं करू नये। जे नवरात्रीमध्ये उरलेले माता राणीचे तांदूळ असतात ना, हे तांदूळ तुम्ही तुमच्या अन्न भंडारामध्ये ठेवा, म्हणजे तुमचे धान्याचं कोठार असेल किंवा जिथे तुम्ही तांदूळ ठेवता त्यामध्ये ठेवा। आता याचे फायदे ऐका। आणि जे पुष्प असतात ना, ते तुम्ही सुकून तुमच्या पैसे ठेवण्याच्या जागेवर ठेवा, म्हणजे तुमच्या पर्समध्ये ठेवलं तरी चालेल। जे नाणे असतात ते धन पेटीमध्ये ठेवा किंवा पर्समध्ये ठेवले तरी चालतील। आता याचे फायदे ऐका। माता राणीला जे चढवलेले तांदूळ असतात ना, ते मंत्रांनी सिद्ध झालेले असतात आणि माता राणीला म्हणजे दुर्गा मातेला चढवलेले असल्यामुळं या नवरात्रामध्ये माता नवदुर्गा साक्षात स्वरूपामध्ये विराजमान राहते आणि त्यामुळं हे तांदूळ जागृत अवस्थेमध्ये असतात। तुम्ही या प्रकारचे तांदूळ खाल्ले तर तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला तांदूळ एकत्र खायचे नाहीत। तुमच्या घरात कधीही भात बनवताना त्यात 1 किंवा 2 तांदळांचे दाणे मिसला, म्हणजे त्यामुळं होतं काय की तुमच्या शरीरात या तांदळाचं सेवन केल्यानंतर रोग दोष इत्यादी आहेत ना, तुमच्या शरीरामध्ये जो काही कष्ट आहे, शारीरिक वेदना आहेत, मानसिक वेदना आहेत, त्या सर्व दूर होऊन जातात आणि तुम्हाला माता राणीची दुर्गा मातेची कृपा प्राप्त होते। आता माता राणीच्या कृपेनं शरीरामध्ये एक अशी ऊर्जा निर्माण होते ना, या नवचंडीच्या ऊर्जेनं, ज्यामुळं तुम्ही स्वतःला निरोगी समजू लागता आणि तुम्ही ज्या ठिकाणी जाल, ज्या कार्यामध्ये सामील व्हाल, ते कार्य तुमचं सफल होऊन जाईल। तुम्हाला आणखी एक गोष्ट माहीत आहे का की कधीही या तांदळांचे थोडेसे जाती सेवन केले ना तरी तुमचं पोट भरतं, म्हणजेच यामध्ये तृप्ती लवकर मिळते आणि तुमच्या घरात कधीही अन्नाची कमी राहत नाही। म्हणजेच बहुतेक भक्त असतात ना, माता राणीला शृंगाराचं सामान चढवतात आणि शृंगाराचं सामान चढवल्यानंतर तुम्ही ते नदीत सोडून देता किंवा अन्न कोणालाही देत असाल ना, तर त्यामुळं तुम्ही असं करू नका। जे शृंगाराचं सामान आहे ना, तुम्ही माता राणीला अर्पण करता, ते 9 दिवसांच्या नंतर तुमच्या घराच्या जो विवाहित महिलांचा समूह आहे म्हणजे त्यांना द्यायला हवं। त्यामुळं काय फायदा होतो? त्यामुळं अखंड सौभाग्याची प्राप्ती होते। जोपर्यंत त्या माता बहिणी शृंगार करतील ना, जो काही माता राणीला चढवलेले आहे, तुम्ही दिलेले शृंगार करतील, तोपर्यंत जर प्रत्यक्ष स्वयंकाळही म्हणजे काळसुद्धा त्यांच्या जवळ जरी आला ना, मृत्यू जरी त्यांच्या जवळ आला तरी त्यांच्या पतीला घेऊन जाण्यासाठी तरी त्यांना काहीच नुकसान पोचू शकणार नाही, कारण त्यामुळं त्या स्त्रीला अखंड सौभाग्यवतीची प्राप्ती होते। म्हणून विशेष करून लक्षात ठेवा की जे दुर्गादेवीला चढवलेले शृंगाराचं सामान आहे ते माता बहिणींना द्यायला हवं। म्हणजे बहुतेक भक्त ज्योतीचा उरलेला तेल काय करतात, ते नदीत विसर्जन करतात। ही सर्वात मोठी चूक आहे। जे ज्योतीचं उरलेलं तेल आहे ना, ते शारदीय नवरात्रीमध्ये तुम्ही ज्या ज्योती जाळल्या होत्या तेव्हा काय होतं, या 9 दिवसांपर्यंत ज्योती जाळल्यानंतर ज्योतीमध्ये जे तेल उरलेलं असतं ना, ते जागृत झालेलं असतं आणि या जागृत वस्तूचं आपला पूर्ण भाव दाखवत असते, आपला पूर्ण प्रभाव दाखवत असते। तुम्ही पाहिलं असेल, सर्व मूर्तीची पूजा होत नाही, तेव्हा बघा कुंभार मूर्ती बनवतो किंवा शिल्पकार कारागीर मूर्ती बनवतात, तर त्या मूर्तीची पूजा होत नाही, त्याच मूर्तीची पूजा होते ज्याची प्राण प्रतिष्ठा होत असते। म्हणजेच म्हणण्याचा उद्देश असा आहे की ज्योतीचा जो उरलेला तेल असतो ना,
जो जळून जागृत जातो, जागृत अवस्थेमध्ये जातो. त्यामुळं तुमच्या हातपायाला वेदना झाल्यास, म्हणजेच आपले जर हातपाय दुखत असतील ना, तर त्या पूर्ण शरीराला लावलं ना तर लगेच तुम्हाला आराम मिळू शकतो. म्हणजेच त्यामुळं तुम्हाला 1 वर्षभर त्या ज्योतीचं उरलेलं तेल राखून ठेवायचं आहे. तुम्ही हे तेल शरीराच्या 7 भागांमध्ये लावून घ्या. म्हणजे डोकं असेल, पाय असेल, हात असतील, कोपरे असतील, तुम्ही तुमच्या हृदयाच्या भागात लावू शकता, म्हणजे कंठात सुद्धा लावू शकता. या प्रकारे तुम्हाला 7 भागांची निवड करायची असते. त्यामुळे तुमच्या जीवनात कोणतीही समस्या असेल, शारीरिक वेदना असेल, सर्व वेदना दूर होऊन जातात. आता या नवरात्रामध्ये जर तुम्ही अगरबत्ती जळवता किंवा तुम्ही शेणाचे कंडे आणता किंवा तुम्ही माता राणीसाठी ज्या गोष्टी जळवता ना, तर त्या भस्माचं करायचं काय? या जळाल्यावर जी अंतिम गोष्ट असते ना, ती असते भस्म. आणि या भस्माचं करायचं काय? या भस्माला पूर्ण वर्षभर एकत्र करून ठेवलं पाहिजे. जी अगरबत्तीची भस्म आहे किंवा शेणाच्या कंड्यांची जी भस्म आहे ती तुम्ही साठवून ठेवायची आहे. कारण या दुर्गा मातेला आपण जो धूप जाळतो ना, त्याची भस्म भरपूर होते. तुम्ही हे नदीत सोडवून द्यायला हवं का? जर जास्त असेल ना तर नदीत सोडवून द्या. बाकी किमान तुम्हाला 1 वर्षभर पुरेल एवढी भस्म आहे ना, तुमच्या जवळ असली पाहिजे. आणि ही भस्म आहे, ज्याप्रमाणे रोज आपण लाल टिळा लावतो ना, त्याप्रमाणे ही भस्म आहे ती कोणत्या तरी शरीराच्या अंगाला किंवा आपल्या कपाळाला लावली तरी चालेल. म्हणजे याच्यामध्ये होतं काय, तर आपली परमेश्वराप्रती भावनासुद्धा वाढते. म्हणजेच जो देवीचा भक्त असेल, बघा काही हनुमंताचे भक्त असतात, काही वेगवेगळ्या असे देवांचे भक्त असतात. म्हणजे ज्याची त्याची श्रद्धा असेल ना, त्याप्रमाणे त्याने वागावं. आता आपण पाहूया जी ज्योतीबद्दल. या ज्योतीचं करायचं काय? लक्षपूर्वक ऐका. ही ज्योत नेहमी तुमच्या बाजूवर परिधान करावी. या बाजूबंदासारखे तुम्ही हे परिधान करायला हवे. कारण माता दुर्गा तुमच्या शरीरामध्ये सदैव अंश रूपामध्ये विराजमान असते. म्हणजे तुम्ही या ज्योतीला धारण केल्यापर्यंत माता दुर्गा अंश रूपामध्ये तुमच्या शरीरात विराजमान राहते. आणि स्पष्ट गोष्ट आहे की ज्यांच्या शरीरामध्ये नवदुर्गा वास करतील ना, अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये अन्न, धान्य, धन, कोणत्याही प्रकारच्या वस्तूंचा अभाव होत नाही. या देवी दुर्गांच्या स्वरूपामध्ये कोणत्याही देवीच्या तुलनेमध्ये तुम्ही महागौरीची पूजासुद्धा करू शकता. याची पूजा केल्यानं तात्काळ प्रसन्न होतात. देवीची जो स्वरूप सांगितला आहे ना, तो आहे सिद्धिदात्री. माता दुर्गाजीचा जो स्वरूप आहे तो आहे सिद्धिदात्री. ही सर्व प्रकारच्या सिद्धी देणारी आहे आणि सिद्धी म्हणजे मोक्ष देणारी. त्यामुळं या देवीची पूजा करून सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त करता येतात, सर्व प्रकारच्या कामना पूर्ण करता येतात. म्हणजेच त्यामुळं नवरात्रीच्या 9व्या दिवशी यांची पूजा करून अशक्य कार्यही शक्य करू शकतो. म्हणून अधिकतर जे जातक आहेत ना, जे साधक आहेत, सिद्धी प्राप्त करणारे साधक आहेत, माता सिद्धिदात्रीची पूजा करत असतात. आणि माता कधीही मग असुर असो किंवा मानव असो, दानव असो, कोणत्याही प्रकारचा उत्तम साधक असो, कोणताही भेदभाव न करता सर्वांना सिद्धी प्रदान करते. म्हणजे जो बीजमंत्र आहे सिद्धदात्रीय नमः, या बीजमंत्राचा जितका जास्त तितका जप करा. आणि या बीज मंत्राचा जप केल्यामुळं तुम्हाला 8 प्रकारच्या सिद्धी आणि 9 प्रकारच्या निधीची प्राप्ती होत असते. म्हणजे तुम्ही नवरात्रीच्या दिवशी हे उपाय केले ना, तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. याच्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, जो कर्मात राहून हे व्रत आणि उपासना करेल ना, तो त्यालाच याच्यामध्ये आनंदसुद्धा मिळेल, समाधानसुद्धा मिळेल आणि त्या व्रताचं फळसुद्धा मिळून जाईल. म्हणून वर्षानुवर्षे हे व्रत करावं, तरच या नवरात्रीमध्ये त्याचा फायदा होत असतो.
जर तुम्ही पूर्ण वर्ष या देवीची प्रार्थनासुद्धा केली नाही, सेवासुद्धा केली नाही आणि या 9 दिवसामध्ये तुम्ही जर चमत्कार घडू इच्छिता ना, तर ते कधीच शक्य होणार नाही. कारण निरंतर जो परमेश्वराची, भगवंताची उपासना करत असतो, चिंतन करत असतो, त्यालाच ते फळ मिळत असतं. जय जय रघुवीर समर्थ.